थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आली असेल की व्हिडिओ कशावरती आहे. तर अजित पवारांच्या मृत्यूविषयी खूप साऱ्या आशंका व्यक्त केल्या जात आहे. तर ट्रान्सपरन्सीसाठी माझं असं मत आहे की प्रफुल्ल पटेल यांची नार्को टेस्ट केली जावी, जेणेकरून या ज्या आशंका उपस्थित केल्या जाते याच्यावरती कुठेतरी पूर्णविराम लागेल आणि सत्य बाहेर येऊन जाईल. तर काही पॉईंट आहे ते मला मार्कआउट करायचे फक्त. तर त्यामध्ये सर्वात पहिले की 2006ला एअर इंडियाची बोईंग विमान व इतर काही विमान बाय करण्याची काहीतरी डील झाली होती. त्यामध्ये असं ठरलं होतं की 29 विमानं बाय करायचे म्हणून. परंतु त्यावेळेचे जे एव्हिएशन मिनिस्टर होते ते होते प्रफुल्ल पटेल. तर प्रफुल्ल पटेल म्हणाले की 29 नाही तर 69 एअर इंडियाने विमानं बाय करावे. तर एअर इंडिया म्हणाली की भारतामध्ये इतक्या बोईंगची गरज नाहीये आणि भारतामध्ये तितका एअर स्पेस नाहीये म्हणून. परंतु तरीही फोर्सफुली त्यांना ते बाय करायला लावण्यात आले. आता या डीलमध्ये काय घोळ असेल काय नसेल तो विषय वेगळा. तर या सर्व गोष्टींविषयीची चौकशी 2012 मध्ये प्रफुल्ल पटेलांविरोधात सुरू होते. तर इन हाऊस इन्क्वायरी सीबीआय त्यांची वेळी करते आणि ती पुन्हा एकदा थंड बस्त्यामध्ये चालल्या जाते. 2014ला नवीन सरकार येते नरेंद्र मोदी यांचे आणि त्यावरती मग पुढच्या काही दिवसांमध्ये कुठल्याही हालचाली केल्या जात नाही. परंतु तुम्ही एक क्रोनॉलॉजी लक्षात घ्या हे सगळ्याची. मग 2021 मध्ये जनरल बिपिन रावत हे नरेंद्र मोदी सरकार विरोधात असं एक स्टेटमेंट देतात मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअरच्या विरोधात, जे की मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर म्हणते की चायनाने कुठलंच एन्क्रोचमेंट भारताच्या सीमावर्ती भागामध्ये किंवा सीमेमध्ये केलेलं नाहीये. परंतु त्या टायमाला जनरल बिपिन रावत म्हणतात की अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागामध्ये चायनाने छोटे छोटे गावं बसवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यानंतरच्या अवघ्या 1-1.5 महिन्याच्या कालांतराने जनरल बिपिन रावत जे की तिन्ही सेना दलाचे प्रमुख होते त्यांचं हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू होऊन जातो. तुम्ही विचार करा, तिन्ही सेना दलाचा प्रमुख माणूस आहे त्याचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू होतो. नंतर बघायचं झालं तर जुलै 2023 मध्ये एनसीपीचं स्प्लिट होतं. म्हणजे शरद पवारांना सोडून अजित पवार भाजपचं समर्थन करून सरकारमध्ये जातात व त्यानंतरच्या 8 महिन्यामध्ये म्हणजे मार्च 2024ला सीबीआय कडून प्रफुल्ल पटेल यांना एव्हिएशनची जी एअर इंडियाची केस आहे, जो एअर इंडियाचा 30,000 करोड रुपयाचा स्कॅम मानलं जातं, त्याच्यामध्ये सीबीआय कडून क्लीन चिट दिल्या जाते. त्यानंतर 2025 मध्ये अहमदाबाद फ्लाईट क्रॅशमध्ये विजय रुपानी जे की गुजरातचे माजी मुख्यमंत्री होते, कोविडमध्ये त्यांनी गुजरातमध्ये संकटाच्या काळात काम केलेलं होतं, तर त्यांना काही ना काही गोष्टी माहीत असतील असं होऊ शकतं. तर 2025ला अहमदाबाद फ्लाईट क्रॅशमध्ये विजय रुपानी यांचा पण मृत्यू होऊन जातो. तर 2025च्या मिडमध्ये अजित पवार वेगवेगळ्या ठिकाणून अशा चर्चा येऊ लागल्या होत्या की जुन्या राष्ट्रवादी सोबत म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत विलिनीकरण करून विरोधामध्ये जी स्पेस आहे ती एक्वायर करून घ्यायची व सरकारच्या विरोधात राहून काम करायचे, अशा चर्चा कुठं ना कुठं येऊ लागल्या होत्या. परंतु याचा पीक गाठतो तो म्हणजे डिसेंबर 2025चा व जानेवारी 2026चा. या 2 महिन्याच्या कालखंडामध्ये ते प्रकर्षाने भाजपच्या विरोधी स्टेटमेंट देताना दिसतात व विलिनीकरणासाठी आग्रही असलेले दिसतात. त्यांचे नेते पण या पद्धतीचे स्टेटमेंट देताना दिसतात. या अवघ्या 1-2 महिन्याच्या कालखंडामध्ये अजित पवार यांचाही विमान अपघातामध्ये मृत्यू होतो. तर विमानाशी जोडल्या जाणारा माणूस कोण, स्कॅम मध्ये माफी मिळणारा माणूस कोण, अजितदादांना राष्ट्रवादी फुटीमध्ये मदत करणारा महत्वाचा माणूस कोण, या सगळ्या गोष्टींवरून एका माणसाकडे लक्ष वेधलं जातं. माझा यांच्यावरती कुठलाही आरोप नाहीये, परंतु एक ट्रान्सपरन्सीसाठी त्यांची नार्को टेस्ट केली जावी, जेणेकरून अजितदादाच्या मृत्यूची जी चौकशी आहे ती व्यवस्थितरित्या योग्यरित्या पार पडेल. माझा कुठलाही प्रफुल्ल पटेलांवरती वैयक्तिक आरोप नाहीये, ही फक्त एक क्रोनॉलॉजी आहे जी की तुम्ही समजून घ्यावी की अशा महत्वाच्या माणसाच्या पदांवरील माणसांचा असा विमान अपघातात हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू होणे हे किती संशयास्पद आहे. तर याच्या ट्रान्सपरन्सीसाठी फक्त प्रफुल्ल पटेल हे तशा पद्धतीचे नेते मी कधीच म्हणत नाही, परंतु ज्या गोष्टी घडल्या आहेत त्यातून मला फक्त एक जाणवते की ट्रान्सपरन्सीसाठी त्यांच्यावरती कुठलाही आरोप नाहीये, ते ना चौकशीच्या घेऱ्यात आहे ना कशात आहे, परंतु त्यांनी या नार्को टेस्टला सामोरं जायला पाहिजे.